भारताचा शोध भाग 32 युगायुगातून. गुप्त राजवटीतील राष्ट्रवाद आणि साम्राज्यवाद. मौर्य साम्राज्य अखेर अस्ताला गेले आणि सुंग घराणे आले. सुंगांची सत्ता फारच अल्प प्रदेशावर होती. दक्षिणेकडे मोठमोठी राज्ये उदयास येत होती आणि उत्तरेकडे काबूल ते पंजाब पर्यंत बॅक्ट्रियन किंवा इंडो ग्रीक हे पसरत होते. बॅक्ट्रियन राजा मिनांडर याच्या कारकिर्दीत बॅक्ट्रियनांचा प्रत्यक्ष पाटलीपुत्र राजधानीलाही धोका उत्पन्न झाला होता, परंतु त्यांचा शेवटी पराभव होऊन त्यांना मागे लोटण्यात आले. हिंदुस्थानातील एकंदर वातावरण आणि वृत्ती याचा मिनांडरवर अपार परिणाम होऊन तो बौद्ध धर्मी झाला. बौद्ध धर्मीय वाङ्मयात आणि दंतकथांमध्ये राजा मिलिंद या नावाने तो प्रसिद्ध आहे आणि तो एक संत राजर्षी मानला गेला आहे. हिंदी आणि ग्रीक कलांच्या मिश्रणातून गांधारची ग्रीको बुद्धिस्ट कला जन्माला आली. ही कला अफगाणिस्तान आणि सरहद्द प्रांत यात प्रामुख्याने पसरली. मध्य हिंदुस्थानात बेसनगर येथे सांचीच्या जवळ एक दगडी स्तंभ आहे. त्याला हेलिओडोरस स्तंभ असे म्हणतात. त्याच्यावर संस्कृत लेख आहे. त्यावरून ग्रीकांचे हिंदीकरण कसे होत होते, सरहद्दी जवळ येणाऱ्या ग्रीकांना हिंदी संस्कृतीत कसे घेण्यात येत होते त्याची थोडी काही कल्पना करता येते. या स्तंभावर पुढील प्रमाणे मजकूर आहे. डिऑनचा पुत्र तक्षशिला निवासी हेलिओडोरस हा विष्णू भक्त होता. त्याने देवाधिदेव जो वासुदेव त्याच्यासाठी हा स्तंभ उभारला. महान भूपती अँटिऑल्सिडास याचा वकील म्हणून हेलिओडोरस प्रजारक्षक राजा काशीपुत्र भगभद्र याच्याकडे आला होता. तेव्हा भगभद्राला गादीवर येऊन 14 वर्षे झाली होती. 3 शाश्वत सत्ते जर नीट आचरणात आणली तर मोक्ष मिळतो. संयम, त्याग आणि सत्सद्विवेक. मध्य आशियात शक उर्फ सिथियन जे शेस्तान किंवा शकस्तान या ऑक्सस नदीच्या खोऱ्यात वस्ती करून बसले होते, अतिपूर्वेकडून युएची स्वारी करून आले आणि त्यांनी या शकांना उत्तर हिंदुस्थानाच्या बाजूला ढकलून दिले. या शकांनी बौद्ध धर्म अंगीकारला आणि काहींनी हिंदू धर्मही स्वीकारला. युएची लोकांमधील कुशान म्हणून एक कुल होते. या कुशान लोकांनी हातात सत्ता घेऊन उत्तर हिंदुस्थानावर अंमल बसविला. त्यांनी शकांना आणखी खाली दक्षिणेला पिटाळले. तेव्हा शक काठेवाडात आणि दक्षिणेकडे घुसले. त्यानंतर कुशानांची सत्ता वाढत जाऊन सबंध उत्तर हिंदुस्थान व थेट मध्य आशियापर्यंत त्यांचे साम्राज्य झाले. त्यांच्यापैकी जरी काहींनी हिंदू धर्म स्वीकारला तरी बरेच जणांनी बौद्ध धर्मच पसंत केला. त्यांच्यापैकी कनिष्क हा अतिप्रसिद्ध असा सम्राट होऊन गेला. बौद्ध दंतकथांमध्ये याच्याही पराक्रमाच्या लोककल्याणाच्या आख्यायिका आहेत. कनिष्क जरी बौद्ध धर्मीय होता तरी त्याच्या राज्यात एक सर्व धर्मांचे मिश्रण राजमान्य होते. त्यात झरथुष्ट्राच्या धर्माचाही समावेश होता. कुसान साम्राज्य हिंदुस्थानच्या वायव्य सरहद्दीच्या सभोवती सर्वत्र चौफेर पसरलेले असून हल्लीच्या पेशावर जवळ व प्राचीन तक्षशिला विद्यापीठा शेजारी त्याची राजधानी होती. या राजधानीत व विद्यापीठात नाना देशातील लोकांची भेट होई. हिंदी लोकांची या ठिकाणी युएची लोकांशी, इराणी जनतेशी, बॅक्ट्रियन ग्रीकांशी, तुर्की आणि चीनी लोकांशी भेटगाठ होई आणि या सर्व संस्कृतींचा एकमेकांवर क्रिया-प्रतिक्रियात्मक परिणाम होई. या प्रतिक्रियांमधूनच शिल्प आणि चित्रकलेतील एक नवीन सामर्थ्यवान संप्रदाय निर्माण झाला. इतिहास म्हणून निश्चित खरे मानण्यासारखे चीन आणि हिंदुस्थान यांच्या दरम्यान संबंध याच काळात प्रथम दिसतात. इसवी सन 64 मध्ये पहिला चीनी वकील हिंदुस्थानात आला व त्याने हिंदुस्थानला साधीच परंतु उपयुक्त अशी पीच आणि पियर झाडे नजराणा म्हणून आणली. गोबीच्या वाळवंटाच्या थेट सीमेवर तुर्फान आणि कुची येथे हिंदी, चीनी आणि इराणी संस्कृतींचे मनोहर गुच्छ तयार झाले. कुशान काळातच बौद्ध धर्माचे महायान आणि हीनयान असे 2 भेद होऊन दोघांमध्ये खडाजंगीचे वाद सुरू झाले व हिंदुस्थानच्या परंपरेप्रमाणे मोठमोठ्या सभांमधून हे वाद चाललेले असताना देशाच्या सर्व भागांमधून प्रतिनिधी येऊन या वादात भाग घेत. साम्राज्याच्या मध्यभागी काश्मीर असल्यामुळे तेथे या वादांना पूर आला होता व तेथे सांस्कृतिक चळवळीही भरपूर चालत असत.
या वादविवादांमध्ये एक मोठे नाव आपल्या समोर येते ते म्हणजे नागार्जुनाचे होय. इसवी सनाच्या पहिल्या शतकात होऊन गेलेला हा महापुरुष हिंदी तत्वज्ञान आणि बौद्ध धर्मीय विचार यात पारंगत होता आणि त्याच्याच प्रभावामुळे महायान पंथाचा हिंदुस्थानात विजय झाला. महायान पंथ चीनकडे पसरला आणि हीनयान पंथ ब्रह्मदेश, सिलोन इकडे पूर्वीसारखा राहिला. कुशाण हे हिंदीत झाले होते. हिंदी संस्कृतीचे ते पुरस्कर्ते होते. परंतु कुशाणांच्या सत्तेला विरोध करणारा एक राष्ट्रीय अंतःप्रवाह वाहत होता आणि जेव्हा पुढे आणखी नवीन टोळ्या हिंदुस्थानात घुसू लागल्या तेव्हा या विदेशी विरोधी राष्ट्रीय प्रवाहाला चांगलेच जोरदार रूप आले. इ सनाच्या 4थ्या शतकात चंद्रगुप्त नावाचाच दुसरा एक मोठा राज्यकर्ता उदयाला आला. त्याने या विदेशीयांना पिटाळले आणि पुन्हा एका सर्वव्यापी बलाढ्य साम्राज्याची त्याने स्थापना केली. अशा रीतीने साम्राज्यशाही गुप्त राजवट इ.स. 320 मध्ये जी सुरू झाली तिच्यात एकामागून एक अनेक थोर राज्यकर्ते झाले व ते युद्धाच्या आणि शांतीच्या दोन्ही कालात प्रवीण होते. परकीयांच्या पुन्हा पुन्हा होणाऱ्या आक्रमणामुळे विदेशी विरोधी भावना देशात बळावली. स्वतःचा देश आणि स्वतःची संस्कृती यांच्या संरक्षणासाठी जुन्या ब्राह्मण आणि क्षत्रिय वर्गांना पुन्हा नीट विचार करणे प्राप्त झाले. ज्या विदेशीयांचा पूर्वीच समावेश करून घेण्यात आला होता त्यांना तसेच राहू दिले, परंतु इतर परकीयांना सक्त विरोध करण्यात आला आणि जुन्या ब्राह्मणी ध्येयांना अनुसरून नव्या सुसंघटित एक जिनसी अशा राज्याचा पाया घालण्यात आला. परंतु पूर्वीचा तो आत्मविश्वास आता राहिलेला नव्हता आणि वाटेल ते आले तरी त्याला खुशाल येऊ देऊन पचवून टाकण्याचा त्या बेडर ब्राह्मणी ध्येयांना विसंगत अशी कडक कुंडी करून राहण्याची वृत्ती बळावली. आंतरबाह्य संकोच वृत्ती दिसू लागून भारत पुन्हा एवढ्याशा शिंपेच्या कवचात शिरून बसलेला दिसला. परंतु हे कवचही लहान सहान नव्हते. ते खूप खोल होते, लांब रुंद होते. आर्यवर्तात या भारतवर्षात आर्य आल्यापासून स्वतःचा मानववंश आणि स्वतःची संस्कृती यांचा या देशातीलच आधीच्या लोकांच्या वंशाशी आणि संस्कृतीशी समन्वय करण्याचा प्रश्न सदैव असे. त्या प्रश्नाला त्या लोकांनी वाहून घेऊन तो प्रश्न उत्तम रीतीने सोडविला होता व हिंदी आर्य संस्कृती निर्मून भक्कम जोड पाया घातला होता. नंतर आणखी बाहेरून विदेशीय आले, त्यांचाही समावेश करून घेण्यात आला व त्यामुळे फारसा फरक पडला नाही. व्यापारामुळे आणि इतर काही कारणांनी जरी भारतीयांचा अन्य देशांशी वरचेवर संबंध येई तरी ते विशेषतः भारतातच चाललेल्या अंतर्गत घडामोडीत गर्क होते. म्हणून अन्यत्र ज्या घडामोडी घडत त्यांच्याकडे ते फारसे लक्ष देत नसत. परंतु ह्या सुमारास विचित्र चालीरीतींचे विचित्र लोक सारखे पुन्हा पुन्हा नित्यक्रमाने देशात येऊ लागले. त्यामुळे भारत जागा झाला. या घडामोडींकडे वावटळींकडे अतःपर डोळे झाक करणे शक्य नव्हते, कारण भारतीयांची राजकीय घडीच यामुळे विस्कळीत झाली असे नव्हे तर त्यांच्या सांस्कृतिक ध्येयांना आणि सामाजिक संस्थांनाही धोका उत्पन्न झाला होता. त्या धोक्याला तोंड देताना भारतात झालेली प्रतिक्रिया विशेषतः राष्ट्रीय स्वरूपाची होती व राष्ट्रीय भावनेचे सामर्थ्य व संकुचितपणा दोन्ही तीत आली. त्यावेळी चालू असलेल्या भारतीय जीवनातील एकूण एक अंगोपांगातील प्रत्येक गोष्टीत प्रमाण मानला जाणारा धर्म आणि तत्वज्ञान, इतिहास आणि परंपरा, चालीरीती आणि सामाजिक रचना या सर्वांच्या समुच्चयाने बनलेला एक विशाल धर्म कंसात ज्याला ब्राह्मणी धर्म म्हणता येईल व जो पुढे हिंदू धर्म म्हणून ओळखला जाऊ लागला कंस पूर्ण राष्ट्राभिमानाचे प्रतीक ठरला. हा खरोखर राष्ट्र धर्म ठरला तेव्हा. आजकालच्या सर्व देशांच्या राष्ट्रभावनेत ज्याप्रमाणे सर्वत्र वांशिक आणि सांस्कृतिक वृत्ती प्रवृत्तींना चेतविण्यात येते त्याचप्रमाणे त्यावेळेस त्या भारतीय राष्ट्रधर्मात चेतना होती. हिंदी विचाराचेच अपत्य व जो बौद्ध धर्म त्याला राष्ट्रीय पार्श्वभूमी होती, जेथे बुद्ध जन्मले, प्रचार करते झाले, निर्वाणप्रत गेले, ती हिंदू भूमीच बौद्ध धर्माची पुण्यभूमी होती. तसेच बौद्ध धर्मातील थोर संत आणि पंडित झाले, त्यांनी त्या धर्माचा सर्वत्र प्रसार केला. परंतु बौद्ध धर्म हा आंतरराष्ट्रीय धर्म होता. विशेष करून तो जागतिक धर्म होता आणि जसजसा तो सर्वत्र पसरत गेला तसतसे त्याचे स्वरूपही वाढत गेले. आणि म्हणून हिंदुस्थानात जेव्हा जेव्हा राष्ट्राभिमानाचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रसंग आला तेव्हा तेव्हा राष्ट्राचे प्रतीक म्हणून पुरातन ब्राह्मण धर्मच हा सर्वसंग्राहक राष्ट्रधर्मच सर्वांच्या समोर उभा राही आणि ते नैसर्गिकही होते. तेव्हा
हा नवराष्ट्रवाद उदयाला आला तरीही भारतीय धर्म आणि तत्वज्ञान सहिष्णू होती, उदार होती. देशात जे नाना पंथ, नाना धर्म होते, जे विदेशी लोक होते, त्यांच्याविषयी अनुदारपणा नव्हता. आपल्या विशाल व खोल संघटनेत त्यांना समाविष्ट करून घेण्याचेही काम चालू होते. परंतु हळूहळू आक्रमकांविरुद्ध ते चढाईचे धोरण दाखवू लागले. विदेशी यांच्या हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण करण्याचे खटाटोप करू लागले. असे करीत असता ज्या राष्ट्रीयतेला त्यांनी जागविले होते, ती राष्ट्रीयता कधी कधी साम्राज्यवादाचे स्वरूप घेई. राष्ट्रीयता वाढत चालली की ती बहुधा साम्राज्यवादी होतेच. गुप्त काल हा अति भरभराटीचा काळ होता. सुधारणा कळसास पोचली होती. सर्वत्र उदारता, सुसंस्कृतता होती. सर्वत्र चैतन्य आणि सामर्थ्य भरले होते. त्यामुळे गुप्त राजवटीत ही साम्राज्यवादी वृत्ती झपाट्याने आली. ह्या गुप्त घराण्यातील एका मोठ्या सम्राटाला, समुद्रगुप्ताला तर हिंदी नेपोलियन असे म्हणतात. गुप्त काल कला आणि साहित्य यांचा हा उज्ज्वल काळ होता. इसवी सनाच्या 4थ्या शतकाच्या आरंभापासून जवळजवळ 150 वर्षे गुप्त राजांचे उत्तर हिंदुस्थानवर स्वामित्व होते. राज्य प्रबल आणि भरभराटलेले होते. पुढे आणखी 150 वर्षे त्यांच्या वंशजांचे राज्य चालले. परंतु हे मागूनचे राजे चढाई करणारे नसून त्यांचे धोरण नुसत्या बचावाचे होते. आणि दिवसेंदिवस हे साम्राज्य संकोच पावता पावता शेवटी तर अगदी लहान राज्य उरले. मध्य आशियातून नवीन आक्रमकांचे लोंढे येतच होते आणि गुप्त राजांवर त्यांचे हल्ले सुरू होते. या नव्या आक्रमकांना श्वेत हूण असे नाव आले. त्यांनी हिंदुस्थान उद्ध्वस्त केला. तसेच युरोपातही अटिलाच्या नेतृत्वाखाली त्यांनी उच्छाद मांडला. त्यांचे पशुतुल्य वर्तन व राक्षसी क्रौर्य यामुळे अखेर सर्व जनतेला द्वेष चढला व अखेर हिंदुस्थानातील सारे सामंत यशावर्मन राजाच्या पुढारीपणाखाली एकवटून त्यांनी हुणांवर एकजुटीचा हल्ला चढविला. हुणांची सत्ता भंगली. त्यांचा नेता मिहिरगुप्त युद्धकैदी झाला. परंतु गुप्त राजा बालादित्याने भारतीयांच्या परंपरेनुसार मिहिरगुप्ताला औदार्याने वागविले आणि हिंदुस्थानातून निघून जाण्याला परवानगी दिली. या उपकाराची परतफेड मिहिरगुप्ताने पुन्हा परतून आपल्या उपकारकर्त्यांवर कपटी हल्ला करून केली. परंतु उत्तर हिंदुस्थानातील ही हूण सत्ता अगदी थोडा काळ, जेमतेम 50 वर्षे टिकली. त्यांच्यापैकी पुष्कळ हिंदुस्थानातच राहिले. ठाई ठाई ते पाळेगार, छोटे छोटे नाईक म्हणून राहून सदैव त्रास देत होते. परंतु हळूहळू ते भारतीय जनतेच्या अफाट समुद्रातच गडप होत होते. या हूण नाईकांपैकी काही पुढे 7व्या शतकात गडबड करू लागले. परंतु कनौजचा राजा हर्षवर्धन याने त्यांचा नक्षा उतरून फडशा पाडला. हर्षाने नंतर सर्व मध्य व उत्तर हिंदुस्थानभर आपले साम्राज्य स्थापिले. तो उत्कट बौद्ध धर्मी होता. परंतु त्याचा महायान पंथ होता आणि पंथाचे हिंदू धर्माशी पुष्कळच साम्य असे. बौद्ध धर्म आणि हिंदू धर्म या दोन्ही धर्मांना त्याचे पाठबळ होते. याच्याच कारकिर्दीत सुप्रसिद्ध चीनी प्रवासी यात्रेकरू हुएनत्सांग किंवा हुएनचाँग हा इ. 629 मध्ये हिंदुस्थानात आला. हर्षवर्धन स्वतः कवी आणि नाटककार होता आणि त्याच्या दरबारात अनेक कवी आणि कलावान होते. त्यामुळे त्याची राजधानी ही सांस्कृतिक चळवळींचे विख्यात केंद्र बनली. हर्ष इ. 648 मध्ये मरण पावला. त्याच्या सुमारास इस्लामी धर्म अरबस्तानात वाळवंटातून विजयी वृत्तीने आफ्रिका आणि आशिया खंडात झपाट्याने पसरण्यासाठी बाहेर पडत होता. दक्षिण भारत. मौर्यांच्या साम्राज्याचा ऱ्हास आणि अस्त यांच्या काळानंतर जवळजवळ 1000 वर्षांच्या अवधीत दक्षिणेकडे मोठमोठी राज्ये भरभराटीला आली. शकांचा पराजय करणारे आंध्र हे कुशाणांचे समकालीन होते. नंतर पश्चिमेकडे चालुक्य साम्राज्य आले आणि मग राष्ट्रकूट पुढे सरसावले. तिकडे खाली दक्षिणेकडे पल्लव राजे होते. हिंदुस्थानातून वसाहतीसाठी जे समुद्र पर्यटन झाले ते त्यांच्याच विशेष प्रयत्नामुळे झाले. नंतर चोल साम्राज्य आले. ते दक्षिणभर जवळजवळ पसरले होते. सिलोन आणि दक्षिण ब्रह्मदेशातही चोलांनी जिंकलेला होता. शेवटचा मोठा चोल राजा राजेंद्र हा इ. 1044 मध्ये मेला.
उत्कृष्ट माल तयार करण्याबद्दल आणि दर्यावर्दी व्यापाराबद्दल दक्षिण हिंदुस्थानची विशेष ख्याती होती. दक्षिणेकडील लोकांचे आरमारी वर्चस्व होते व त्यांची मालाने भरलेली गलबते दूर द्वीपांतरी जात. ग्रीक लोकांच्या वसाहती दक्षिणेस होत्या आणि रोमन नाणीही उपलब्ध झालेली आहेत. चालुक्य राजे आणि इराणचे ससनीद राजे यांच्यामध्ये एकमेकांचे वकील असत. उत्तरेकडे जे पुन्हा पुन्हा हल्ले होत त्यांचा दक्षिणेवर तितकासा प्रत्यक्ष परिणाम होत नसे. अप्रत्यक्ष परिणाम मात्र होई. तो असा की उत्तरेकडचे काही लोक इकडे दक्षिणेकडे स्थलांतर करीत. त्यांच्यात काही कलावंत, शिल्पी व नाना प्रकारचे कारागीरही असत. त्यामुळे प्राचीन कलात्मक परंपरेचे दक्षिण हिंदुस्थान केंद्र बनला व उत्तरेकडील परंपरेत राजकीय आक्रमकांनी केलेले नवनवे प्रवाह मिसळून खूपच बदल पडला. हा क्रम पुढच्या शतकात उत्तरोत्तर वाढत जाऊन दक्षिण हिंदुस्थान हा जुन्या हिंदू कर्मठ परंपरेचा बालेकिल्ला बनला. भाग 32 समाप्त. भारताचा शोध